नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती विविध नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण परभणी जिल्हा परिषदचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत। यामध्ये प्रायमरी मराठी मीडियमचे कट ऑफ आहेत आणि यामध्ये आपण सेमी इंग्लिशचे पण कट ऑफ ॲनालिसिस करत असतो। तर सगळ्यात पहिले आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज सगळे ॲनालिसिस करणार आहोत आणि नंतर मग आपण त्याला कॅटेगरी वाईज क्रॉस व्हेरीफाय आणि क्रॉस ॲनालिसिस करूया, जेणेकरून आपल्याला अजून प्रिफरन्सेस देताना क्लिअरिटीज होतील, कुठल्या कॅटेगरीला काय पद्धतीने, कुठल्या सब्जेक्टला कुठल्या जिल्ह्यामध्ये काय कट ऑफ्स होते। तर सगळ्यात पहिले आपण पोस्ट वाईज बघूयात। आता पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज कट ऑफ ॲनालिसिस करूयात। अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वीसाठी परभणी जिल्हा परिषदला इंग्लिश मीडियमच्या सेमी इंग्लिशच्या 3 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या। 3 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 117 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे। अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वीसाठी सेम पोस्ट आहे, पण मराठी मीडियमच्या 27 ॲडव्हर्टाइज पोस्ट होते। 27 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 128 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे। PH कॅटेगरीचा 90 वरती आणि ऑर्फनचा 69ला आपण सेम कट ऑफ बघू शकतो। 1ली ते 5वीचे आपण इथे कट ऑफ बघितले। आता 6 to 8चे कट ऑफ इथे बघणार आहोत। आता हे मॅथ्स सायन्स इंग्लिश मीडियमची पोस्ट आहे। इंग्लिश मीडियमच्या 11 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या मित्रांनो आणि फक्त 2 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 73 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे। ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 मॅथ्स सायन्ससाठी परत इथे मराठी मीडियमच्या सेम पोस्ट आहे, बट ही मराठी मीडियमची आहे। आता इथे 102 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, फक्त 63 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 81 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे। तर टोटल 143 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या मित्रांनो। 95 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत फक्त रिकमेंडेशनसाठी आणि आता आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज बघितलं आहे। आता आपण कॅटेगरी वाईज बघणार आहोत। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका। या कॉलममध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज इकडे कॅटेगरीज मेन्शन केलेल्या आहेत। इकडे ॲडव्हर्टाइज पोस्ट आहेत, इकडे कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिकमेंडेशन्स आहेत आणि इकडे टेटचे कट ऑफ मार्क्स आपण बघू शकतो। तर सगळ्यात पहिले आपण वेळ वाचवण्यासाठी काय करणार मित्रांनो, मी तुम्हाला सिरियल नंबर इथे शो करेल। तुमच्या कॅटेगरीचं तुम्ही पॉज करून ॲडव्हर्टाइज पोस्ट, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल आणि टेट कट ऑफ मार्क्स चेक करायचे। तुमचं जे कुठलं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल त्या पद्धतीने। इकडे NA म्हणजे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे। तर जनरल कॅटेगरीचं मित्रांनो सिरियल नंबर 1 पासून तर सिरियल नंबर 8 पर्यंत आपण बघू शकतो। तर तुम्ही इकडे पॉज करून एकदा तुमच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं चेक करून घ्या। त्यानंतर मित्रांनो सिरियल नंबर 9 पासून तर आपल्याला सिरियल नंबर 15 पर्यंत शेड्यूल कास्टचे सगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स बघायला मिळतात आणि विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्सचे इकडे मेन्शन आहेत। त्यानंतर सिरियल नंबर 16 पासून तर सिरियल नंबर 19 पर्यंत शेड्यूल ट्राईब्सचे कट ऑफ इथे मेन्शन केलेले आहेत आणि सिरियल नंबर 20 पासून तर इकडे तुम्हाला 28 पर्यंत तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स चेक करू शकता। तर एकदा पॉज करून तुम्ही तुमचे कट ऑफ बघून घ्यायचे। इकडे ॲडव्हर्टाइज पोस्ट आहेत, इकडे नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे आपल्याला टेटचे कट ऑफ मार्क्स बघायला मिळतात। NTB साठी मित्रांनो इथे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच पोस्ट अवेलेबल होत्या। तर एक जागा होती अवेलेबल, एक कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि म्हणून तुम्ही इथे 163 वरती कट ऑफ बघू शकता। EWSचे 30 पासून 32 पर्यंत इथे तुम्ही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेन आणि एक सर्व्हिसमॅन अवेलेबल आहेत आणि विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स हे पण बघून घ्या। EWSचे राहिलेले हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इकडे सिरियल नंबर 33 पासून 36 पर्यंत मेन्शन आहेत। तर अशा पद्धतीने आपण बघितलं की 143 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, फक्त 95 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि अशा पद्धतीने आपण आता ॲनालिसिस केलेलं आहे परभणी जिल्हा परिषदचे प्रिव्हियस इयरचे कट ऑफचे। प्रिव्हियस इयरचे कट ऑफ आपल्याला याच्यासाठी ॲनालिसिस करायचे असतात की आपल्याला त्याच्यावरून आयडिया येते की यावर्षी कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करायचं असतं मित्रांनो, की आपल्याला बघायचं आहे की प्रिव्हियस इयर जे आहे ते प्रिव्हियस पकडून घ्या आणि या वर्षीचं पकडून घ्या की प्रेझेंट पकडून घ्या इकडे। तर तुम्हाला नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर फॉर टेटची डिफिकल्टी, नंबर ऑफ वॅकेन्सीज, सगळ्या गोष्टी क्रिटिकली ॲनालिसिस करून मग तुम्हाला कळत असतं की एक्झॅक्टली यावर्षी काय कट ऑफ असू शकतो। त्या डिस्ट्रिक्टच्या नंबर ऑफ वॅकेन्सीजवरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावरतीच तुम्हाला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये फक्त तुमचे टेटचे जे मार्क्स आहेत त्यावरती तुमचं सिलेक्शन नाही ठरत, तर तुम्ही योग्य प्रिफरन्सेस जेव्हा देता तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करत असतात। तर या सगळ्या प्रिफरन्सेसला मदत होण्यासाठीच आपण एवढे सगळे मेहनत घेऊन सगळे डिस्ट्रिक्ट्स ॲनालिसिस करत आहोत, महानगरपालिका, नगरपालिका ॲनालिसिस करत आहोत। तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। तुमचे जे प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।